नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, मी आज आलोय वडोदा येथे. मंडळी, वडोदा हे गुजरात राज्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. याचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा असून यामध्ये अनेक राजवटींचा प्रभाव आढळतो. वडोदरा शहराचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाल्यास, वडोदरा हे मुळात अंकोटका किंवा वडपद्रक या नावाने ओळखले जात होते. या भागात वडांच्या झाडांची भरपूर संख्या होती, त्यामुळे वड अधिक उद्रा म्हणजेच वडोदरा असे नाव पडले असे मानले जाते. मंडळी, सातवाहन, चालुक्य, सोलंकी आणि मुस्लिम सुलतानांनी वडोदरा शहरावर भरपूर राज्य केले. मात्र 1771 पासून मराठा साम्राज्याच्या गायकवाड घराण्याने वडोदरावर सत्ता मिळवली आणि ते भारताच्या स्वतंत्र काळापर्यंतचे शेवटचे संस्थानिक ठरले. सयाजीराव गायकवाड हे सर्वात प्रसिद्ध शासक होते. त्यांनी वडोदा येथे कॉलेज, सयाजी बाग, वडोदा रेल्वे स्टेशन आणि अनेक सार्वजनिक संस्था उभारल्या. असे हे वडोदा शहर मला पाहण्याचा आज योग आलाय. माझ्या मागे तुम्ही पाहताय हा सरसिया तलाव आणि हे जुनी मंदिर आहेत मंडळी याची. तर मंडळी, शहरात आजही गायकवाड काळातील वास्तू, राजवाडे, बागा आणि त्यांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या बऱ्याचशा इमारती आहेत. तर मंडळी, जेवढ्या शक्य होतील आज मी तेवढ्या तुम्हाला या इमारती दाखवणार आहे. चला तर मग मंडळी. मांडवी जाते। हाँ हाँ हाँ, मांडवी दरवाजा। ये मांडवी दरवाजा है क्या? नहीं, ये नया मंदिर। नयन मंदिर है ना? लाल फोर्ट जो है ना वो बंद हो गई अभी। अच्छा अच्छा। यहाँ काफी 50-60 के दशक में देखो ये लाल कोट है ना। हाँ। यहाँ क्या सब पुलिस वाले जाप्ता आते थे, वकील का सब वो ट्रैफिक ज्यादा होता था। बंद कर दिया, इसको दूर बना दिया है। ये लाल कोट हटा के यहाँ से 50-60 के दशक में देखो ये लाल कोट है ना। हाँ। यहाँ क्या सब पुलिस वाले जाप्ता आते थे, वकील का सब वो ट्रैफिक ज्यादा होता था। बंद कर दिया, इसको दूर बना दिया है। ये लाल कोट हटा के यहाँ से 10 हाँ उसके पीछे मोती बाग है। हाँ हाँ जब किरण मोरे सब आदमी खेलते थे ना, हाँ हाँ। उस जमाने में मैं भी था। हाँ, ये सब उसके पीछे बहुत बड़ा ग्राउंड है क्रिकेट का। स्टेशन और आराधना को ये सब ग्राउंड है और सब कथा होती है। आसाराम बापा ने वो सब आते थे ना, हाँ। बागेश्वर बाबा वो अरे हाँ। वो सब पीछे है, वो वाला अंडरग्राउंड है। उधर उस साइड में आपको राजकल में जाना है। सयाजीराव गायकवाडांचा राजमहल असून यामध्ये बडोदा येथील राजे सयाजीराव गायकवाड राहत होते आणि आतमध्ये जाताना मंडळी तिकीट घ्यावं लागते. अतिशय सुंदर असा हा राजमहल असून याची वास्तुकला तर अप्रतिम आहे. मंडळी, सयाजीराव गायकवाडांनी वडोद्यामध्ये अतिशय सुंदर असा बगीचा हा तयार केला असून या बगीच्यामध्ये एक पुरातन काळातील वस्तूंची प्रदर्शनी सुद्धा आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी टॉय ट्रेन वगैरे पण आहे. तर मंडळी, वडोद्यामध्ये आल्यानंतर हा गार्डन जरूर पाहावा. मंडळी, या बगीच्यामध्ये छत्रपतींचा पुतळा पाहून प्रसन्न वाटलं. पहा ही बगीच्याची सुंदरता, अतिशय सुंदर असा गार्डन. या गार्डन मध्ये फिरण्यासाठी लहान मुलांना टॉय ट्रेन सुद्धा आहे. मंडळी, वडोदा येथील सयाजी बाग मध्ये आल्यानंतर
या ठिकाणी प्राणी संग्रहालय तर आहेतच, परंतु अतिशय सुंदर असं म्युझियम या ठिकाणी आहे. या म्युझियममध्ये इजिप्शियन काळातील ममीसुद्धा आहे मंडळी, आणि जापानीज नाण्यांचा अतिशय दुर्मिळ असा संग्रह या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेक अशी जुनी पुरातन वस्तू या ठिकाणी आहेत. तर मंडळी, हे म्युझियम बडोदा येथे आल्यानंतर जरूर पाहावं. तर मंडळी, आपणास बडोदाचा हा माझा टूर कसा वाटला कमेंट जरूर करा मंडळी, आणि बडोदा येथे आल्यानंतर या गोष्टी पाहायला विसरू नका. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत